आणि एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। पुणे विमानतळावरनं विमान उड्डाणामध्ये मोठी वाढ। पुणे विमानतळावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दुपटीनं वाढ। ऑक्टोबर महिन्यात पुणे विमानतळावरनं 5481 विमान फेऱ्या। पुणे विद्यापीठाच्या MBA अभ्यासक्रमाचा पेपर फुटला। हिवाळी सत्र परीक्षेचा लीगल ऍस्पेक्ट्स ऑफ बिझनेसचा पेपर फुटल्याची माहिती। संबंधित विषयाची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयामध्ये 4 दिवसीय प्रशिक्षण शिबिर। 36 महाराष्ट्र बटालियनच्या वतीनं आयोजन। पुण्याच्या डोंडजे आणि गोऱ्हे भागातनं पोलिसांचा रूट मार्च। मराठा आणि ओबीसी मोर्चा तसंच भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 18 ते 25 जानेवारी दरम्यान होणार। 51 देशातील 140हून अधिक चित्रपटांची पर्वणी। पुण्याच्या शिरूरमध्ये कोरेगावात 100हून अधिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सोनाराला परराज्यातनं अटक। प्रताप परमार असं सोनाराचं नाव। 55 लाखांचे 91 तोळे सोनं त्याच्याकडनं जप्त। पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये दुर्गम भागातील नागरिकांना मदतीचा हात। वन विभाग आणि दासवे ग्रामपंचायतीकडनं गॅस सिलेंडर आणि शेगडीचं वाटप। पुण्याच्या वानवडी परिसरामध्ये निवृत्त पोलीस निरीक्षकांवर मध्यरात्री अज्ञाताकडनं हल्ला। वजीर हुसेन शेख असा हल्ला झालेल्या माजी अधिकाऱ्याचं नाव। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडनं हल्ला। पोलिसांकडनं आरोपीचा शोध सुरू। पुण्याच्या लोणावळा वडगाव मावळ भागामध्ये अवैध धंद्यात वाढ। पोलिसांच्या कारवाईमध्ये 71 हजारांचा मुद्देमाल जप्त।